नमस्कार मित्रांनो, फार्मिंग बिझनेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण घेऊन आलो आहोत की कमी खर्चामध्ये कुक्कुटपालनाची सुरुवात कशी करायची मित्रांनो, हा विषय आज आपण घेऊन आलो आहोत। तर आपण आज बघणार आहोत की मित्रांनो, साधारणतः हे जे मी शेडचं बांधकाम जे सुरू केलेलं आहे ते साधारणतः एक 16 बाय 50 अशा स्वरूपाचं बांधकाम इथे मी सुरू केलेलं आहे मित्रांनो। म्हणजे शेडचं बांधकाम हे 16 बाय 50 ह्या मापाचं मी पकडलेलं आहे मित्रांनो। साधारणतः एका 2 खांबामध्ये अंतर साधारणतः अशा दक्षिण उत्तर ह्या दिशेने 16 फूट आहे व असं पूर्व पश्चिम ह्या दिशेने खांबामधील अंतर साधारणतः 12 फूट आहे मित्रांनो। अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये कमी मटेरियलमध्ये आपण कुक्कुटपालनाची सुरुवात करू शकता मित्रांनो। साधारणतः एक 40,000 रुपयेपर्यंत मटेरियलची कॉस्ट तुम्हाला ह्या बांधकामामध्ये किंवा ह्या प्रकारच्या शेडमध्ये, एक पाती शेड आहे मित्रांनो। एकाच बाजूला उतार आहे या शेडचा, 16 फुटाचं शेड पकडलेलं आहे आणि शेड हे पूर्व पश्चिम आहे मित्रांनो। पूर्व पश्चिम अशी दिशा पकडलेली आहे, कारण उजेड हा जास्त आला तरी पण अडचण होते मित्रांनो। जास्त सूर्यप्रकाश जर मिळाला किंवा उन्हाचा प्रभाव जास्त झाला तर कोंबड्यांच्या पिल्लांवरती पण परिणाम होतो मित्रांनो। त्यांना वातावरण मेंटेन स्वरूपाचं, म्हणजे जास्त उष्णता पण चालत नाही, जास्त थंडी पण, थंडीच्या दिवसात पडदे वगैरे लावावे लागतात मित्रांनो शेडला। अशा पद्धतीने आपण कुक्कुटपालनाच्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो मित्रांनो। साधारणतः अंड्याची मशीन घेऊन, आपल्याकडे आधी जर अंडी असतील तर अंड्यांची मशीन घेऊन त्याची आपण अंडी पिल्लं मशीनमधून पिल्ले उबवून 21 दिवसाची प्रोसिजर राबवून काढू शकतो। अन्यथा आपल्याकडे जर कोंबड्या असतील तर खुडूक कोंबड्या खाली आपण अंडी घेऊन पिल्लांची निर्मिती करू शकतो। अन्यथा कृषी केंद्र जे असतात, समजा आपल्या जवळील जे कृषी केंद्र आहेत किंवा कोणी प्रायव्हेटमध्ये देखील पिल्लांची विक्री बरेच लोक करतात मित्रांनो। खात्रीशीर स्वरूपात जिथे पिल्लं मिळतात अशा ठिकाणावरून तुम्ही पिल्लांची खरेदी करून ह्या व्यवसायाला कमी पैशामध्ये सुरुवात करू शकता मित्र। आता ही समोर दिसणारी झाडे वगैरे मी काढून टाकणार आहे मित्रांनो, एक लेवल करून घेणार आहे मुरुम पसरून, मग नंतर कोब्याचं काम होणार आहे मित्रांनो। साधारणतः 40,000 रुपयाचं मटेरियल आणि एक 15 ते 20,000 रुपये मजुरी। साधारणतः अशा पद्धतीने जास्तीत जास्त 80,000 रुपयामध्ये आपलं एक 300 कोंबड्याचं नियोजन आपलं पद्धतशीर पद्धतीने होऊ शकतं मित्रांनो। आणि ह्याच्यानंतर इकडे जाळी मारून घेणार आहे कमी खर्चामध्ये। जास्त करून मित्रांनो, कमी खर्चात कुक्कुटपालन कसं करता येईल हे बघा मित्रांनो। जास्त पैसे खर्च करून तुम्ही जर कुक्कुटपालन किंवा कुठल्याही नवीन व्यवसायाला सुरुवात करता, त्यावेळेला शेडमध्ये जास्त पैसे अडकले असतील तर माणसाला परत व्यवसायामध्ये यश येतं किंवा नाही, ह्या गोष्टी बऱ्याचशा आपण कसा करतो व्यवसाय ह्याच्यावरती अवलंबून असतं। त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही ह्या गोष्टी व्यवसायात उतरा मित्रांनो। थोडाफार अनुभव घेण्याकरिता आधी थोडेफार पक्षी सांभाळा, त्यांची जपणूक करा। साधारणतः आता माझ्याकडे 100 कोंबड्या आहेत, त्या 100 कोंबड्यांच्या अनुभवातून मी आता हे साधारणतः 500 कोंबड्यांचं 300 ते 500 कोंबड्यांचं शेड इथं उभा केलेलं आहे मित्रांनो। आपण आतमध्ये जर बघितलं तर 16 बाय 50चा एरिया आहे, 900 स्क्वेअर फूट एरिया आहे। तर ह्याच्यामध्ये 400 पक्षी आरामात आपले राहू शकतात मित्रांनो। 300-400 पक्षी आपले आरामात राहू शकतात। त्याला आतमध्ये मी आता पुढील व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला। आतमध्ये पण आपण बांबू किंवा लोखंडाच्या चौकोनी रॉडचा वापर करणार आहोत, जेणेकरून पक्षी तिथे बसता येईल त्यांना। ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मित्रांनो। आपल्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। थँक्यू।